पिंगळा वेळ. जी. ए. कुलकर्णी. गोष्ट लक्ष्मी. केसूभटाकडे आलेला माणूस तसाच निघून जाताच लक्ष्मीने एक हताश निश्वास सोडला व नशीब आपले म्हणत कपाळाला हात लावला. केसूभट पाणी पिण्यासाठी आत आला व त्याने तांब्या तसाच उचलून 2 घोट घेतले. रुद्राक्ष हल्ल्याप्रमाणे त्याच्या गळ्याची गाठ वर खाली झाली. तांब्या खाली ठेवत तो म्हणाला, या केसूभटाला ही माणसं समजतात तरी कोणास ठाऊक. मी साफ सांगितलं, 5 रुपये दक्षिणा पडेल, गोळाभर भात व वर 1 पावलीची टिकली. यावर श्राद्ध करण्याचे दिवस संपले. मी अगदी उपाशी राहीन, पण गवत खाणार नाही. त्याचा सदरा अगदी मळका होता आणि धोतर तर तिने आजच सकाळी 2 ठिकाणी शिवून दिले होते. मागे तिला त्याच्या असल्या बोलण्याचा संताप येत असे, पण आता तिचे मन अगदी निबर होऊन गेले होते. एकदा घराची शाकारणी करत असता तो शिडीवरून घसरला तेव्हा गुडघा सुजून तो अंथरुणावर 1.5 महिना पडून राहिला. त्यावेळी त्याला 2 वेळा गरम भात, तूप, साबुदाणा, चहा पाणी करता करता ती अगदी हैराण झाली होती. माहेरून आणलेली आईची एकुलती एक आठवण, सोन्याचे फूल नाहीसे झाले. नंतर केसूभट गुडघा आखडून खरडत चालू लागला, पण तरी त्याला आता 2 वेळा भात चहा लागू लागलाच. एखाद्या वेळी समोर भात नसला तर काचेवर टवके उडतील अशा अभद्र शिव्या त्याच्या तोंडून बाहेर पडत. तो पडून होता त्यावेळी कधीतरी येणारी आमंत्रणे देखील बंद झाली होती. तरी त्याचे शब्द मात्र तसेच राहिले, उपाशी राहीन पण गवत खाणार नाही. तिला वाटले, तोंड बघा उपाशी राहणाऱ्याचे. आणखी 1 तास झाला की पाटावर पठाण होऊन बसेल. पण ती काही बोलली नाही. ती देवळाला जायला उठली. तिने एका वाटीत थोडे तांदूळ घेतले, क्षणभर विचार करत त्यांच्याकडे पाहिले व मग त्यातील अर्धे तांदूळ तिने परत डब्यात टाकले. लुगड्यावर समोरच येणारा दंड तिने काळजीपूर्वक घडी घालून लपवला. पण 2च दिवसांपूर्वी उंदराने कुरतडलेले भूक गुडघ्यावर येत होते. त्याबद्दल काही करताच येईना. असायचे 2-4 कपडे, पण ते इकडे तिकडे खुंट्यावर टाकावे लागत. घरात एकुलते एक भिंतीतील कपाट, पण ते श्रीपादने मागेच आपल्या ताब्यात घेऊन कडी कुलूप लावून कायमचे बंद केले होते. तिने गुडघ्यावरील छिद्र विसरण्याचा प्रयत्न केला व ती बाहेर आली. कट्ट्यावर 3ही मुले बसली होती. ती सगळी धुळीत घोळून काढल्याप्रमाणे दिसत होती. कृष्णीचे केस तेलकट बोट न लावल्यामुळे भिरकटले होते. या लुगड्यावर फार तर आणखी 1 दंड खपू शकेल, पण मग मात्र त्यातून कृष्णीला एक परकर शिवायलाच हवा. पण तिला एकदम संताप आला व वाटले, मी हाडे झिजवत पाणी भरते, ज्यातला 1 घास आपल्या पोटात जात नाही. असले मसालेदार जेवण परक्यांच्या घरी उकडते. पण एकदाही स्वच्छ नवे कपडे आपल्याला मिळू नयेत. रात्रभर भुकेचीच स्वप्ने पडत राहणार नाहीत, एवढे तरी अन्न मिळू नये असे आपण केले तरी आहे काय. ती बाहेर आली त्यावेळी तिघांपैकी कोणी तिच्याकडे वळूनही पाहिले नाही. श्रीपाद एका जुन्या चाकूने एक काठी तासून गुळगुळीत करीत होता. गेले 7-8 दिवस तो घरी आला की हेच काम करत बसे. ती मळकट काठी आता स्वच्छ शुभ्र झाली होती व तळवा दुमडल्याप्रमाणे दिसणारी तिची मूठ ताठर दिसू लागली होती. श्रीपादला ती काठी केसूभटाला द्यायची होती. कृष्णी व नरसू शेजारीच बसून त्याच्या कामाकडे एकटक पाहत होती. येईपर्यंत चूल पेटवून ठेव असे श्रीपादला सांगण्याचे तिच्या मनात होते, पण त्याचा आखडलेला गाठ मारून बंद केल्याप्रमाणे दिसणारा चेहरा पाहून तिचे शब्द तसेच राहिले. श्रीपाद दिवसभर हिंडून उदबत्त्या, पापड, काड्यांच्या पेट्या विकत असे. खरे म्हणजे आता शाळेत जायचे त्याचे वय, पण पिशवी काखेत अडकवून तळवे झिजवत तो गावभर भटके. आज तो परत आला तेव्हा चहासाठी म्हणून आत आला, पण घरी चहा नव्हता, कारण गूळ संपून गेला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले व काही न विचारता बोलता उभ्या उभ्याच पाणी पिऊन तो बाहेर येऊन बसला. तिला वाटले, आज का चहा नाही एवढे तरी त्याने विचारायला हवे होते. हा सवतीचा मुलगा नरसूहून 5-6 वर्षांनीच मोठा. कदाचित तो आपलाच मुलगाही झाला असता, पण घरात तो न शिजलेल्या दाण्यासारखाच राहिला. तिने कितीदा तरी त्याला समोर बसवून समजावून सांगण्याची झाजात केली होती.
अरे मी का परकी आहे होय? इथे मी तुझ्या आईच्या सांगण्याची इथे मी तुझ्या आईच्या जागी आले ते काय मोठ्या हौसेने? काकाने मला बोहल्यावर धाडले आणि मी इथे आले. तुझी आई जावी व मी इथे यावे असा का मी कधी नवस केला होता? गोष्टी घडून जातात इतकेच. मी सावत्र आई होईन कशी? अरे मला स्वतःला सावत्र आई होती माहिती आहे. परंतु श्रीपाद सारे ऐकून घेत असे व ओठ दाबून उठून जात असे. एकदा तर त्याने ती बोलायच्या आतच तिला थांबवले होते व म्हटले, मी ते ऐकलं आहे हजारदा, आणखी कशाला पुन्हा तेच ते? त्यावेळी वैतागाने काडकन त्याच्या मुस्कटात द्यावी असे तिला वाटले होते, पण तिने स्वतःला सावरले होते. तेव्हापासून ती बोलली तरच तो बोलत असे, नाहीतर त्याने तिला घरातून पुसूनच टाकले होते. कधीतरी येताना तो जांभळे, एखादे केळे, अगर निरनिराळ्या प्राण्यांची चित्रे असलेली नखा एवढी बिस्किटे आणत असे. तो ती मोठ्या प्रेमाने कृष्णी नरसूला देत असे. दादांची वाटणी तो ते येताच त्यांच्या हातावर ठेवी, पण तिच्यासाठी मात्र एखादा तुकडा दुसऱ्या सोप्यात कुठेतरी ठेवत असे. त्याने आपल्या आईची 2 जुनेरी पाने बोंद्री झालेली शिवलीलामृताची पोथी, फणेरी पेटी, तेलकट झालेला लाकडी करंडा आणि दोऱ्यासारख्या बारीक तारेची जोडवी अत्यंत व्यवस्थितपणे कपाटात ठेवली होती व त्याला एक लहान झगझगीत कुलूप घातले होते. तिला अनेकदा वाटे, आपल्यावर त्याचा हा असला मुरड शेंगेसारखा राग, पण कृष्णी नरसू असल्याखेरीज त्याला जेवण जात नाही. कसला विलक्षण पोरगा आहे हा. त्याच्या हट्टी डोळ्यांमागे कसले विचार सतत चालले असतील. त्याला काहीच न सांगता ती बाहेर पडली. ती जात असता आपण देखील बरोबर येतो असे कृष्णी किंवा नरसूने म्हटले नाही. दोघेही झाडणीच्या मुडग्याप्रमाणे गप्प बसून राहिली. आता तिला त्या गोष्टीची देखील सवय झाली होती. इतर आया बाहेर जात असता पोरे पदराशी झुंबत, येताना काहीतरी आणायला सांगत, काहीच नाही तर त्यांना मंगळून बशीभर पोहे चुरमुरे तरी काढत. असला तरी हट्ट धरून आपली पोरे अंगाशी आली आहेत हे तर ती कधीच विसरून गेली होती. एकदा नरसूने सहलीला जायला एक आणा मागण्याचा हट्ट धरला होता. तेव्हा हताशपणे तिने त्याला थप्पड दिली होती. तेव्हापासून त्याने तिच्याकडे गुळाचा खडा देखील मागितला नव्हता. कृष्णीला एकदा गजगे हवे होते. प्रथम थोडे दिवस ती खडे गोळा करून खेळली. नंतर तिने तो खेळच सोडून दिला व इतर मुली खेळत असता ती बाजूला बसून नुसते पाहू लागली. तिला वाटले ही मुले समजूतदार झाली नाहीत, ती वठली आहेत. बघता बघता ती वाढतील, जगतील, आपापल्या मार्गाने निघून जातील आणि मग आईने एकदा हे करून दिले होते, ते एकदा आणून दिले होते असल्या आपल्याविषयीच्या साध्या आठवणी देखील त्यांच्या आयुष्यात राहणार नाहीत. आणि तरी बाप मात्र उपाशी राहीन पण गवत खाणार नाही असे ताठरपणे म्हणत राहतो. हे घर इतके मानी झाले आहे की आता आपणा कोणालाच स्वाभिमान उरला नाही. ती बाहेर पडली. रस्त्यावरचे ऊन आता कमी झाले होते, तरी धूळ अद्याप उबदार होती व अनवाणी पावलांना ती सुखकारक वाटत होती. पण दुपारी पाणी स्वयंपाक आटोपून येताना हीच धूळ संतापल्यासारखी वाटे. दर पावलाला डाग बसे आणि घरी येईपर्यंत डोळे भगभगू लागत. आता थोड्याच वेळात उरलेले श्रांत ऊन देखील निघून जाईल आणि कपिलेश्वराच्या देवळापर्यंत जाईतो करकरीत सांज होईल. आणि नेमक्या त्याच वेळी आपण प्रदक्षिणांसाठी देवळात असले पाहिजे. कपिलेश्वराला जायचा आजचा दिवस शेवटचा आहे हे तिला आठवले व तिला थोडा उत्साह वाटला. देऊळ बरेच दूर होते आणि शेवटचे अंतर शेतांमधून जावे लागे. जरा अलीकडे वाटेत बैरागी मारुतीचे देऊळ लागे. गेले 20 दिवस ती जरी नेमाने त्यासमोरून जात होती तरी त्या ठिकाणी येताच तिच्या अंगाचे पाणी होत असे. शेंद्राने माखलेली चकचकीत अशी देवळातील पुरुषभर उंच मूर्ती वाटेवरूनही दिसे. आवारात राख फासलेले अनेक बैरागी धुनी पेटवून बसलेले दिसत. त्यांच्या समोरून जाताना तिला नेहमी वाटे, आपण पुढे जाताच त्यातील एक बैरागी चटकन उठतो व आपल्या मागोमाग येतो. खरे म्हणजे ती जात असता सगळे बैरागी अंग न वळवता तिच्याकडे तिरप्या डोळ्यांनी पाहत व तिला विसरून जात. तरी सुद्धा कपिलेश्वराच्या देवळाजवळ जाईपर्यंत तिला मागे पावलांचा आवाज ऐकू येत असे. कपिलेश्वराचे देऊळ अतिशय जुने व प्रचंड होते. मध्ये वाट टाकून पलीकडे मोठा चौकोनी तलाव होता, पण त्यातील पाण्यावर कधी स्वच्छ जिवंत झळाळी दिसलीच नाही.
कारण त्यावर सतत दाट हिरवा पानवट तवंग दिसे. जाताना कुणी पोराने दगड मारला तर पाणी त्रस्त झाल्याप्रमाणे त्या ठिकाणी एक वाटोळा डोळा उघडे व पुन्हा त्यावर विशाल हिरवी पापणी पसरे. पलीकडे जरा अंतरावर गाडीतळ होता, पण गाडीवानांनी कधी तेथून बैलांसाठी पाणी नेले, अगर पाय धुण्यासाठी कधी कोणी माणूस पायऱ्या उतरून खाली गेले असे कधी घडत नसे. वर्षातून एकदा त्या ठिकाणी गर्दी जमे. गणपती पाण्यात बुडत आणि त्यांचे मेणाचे अलंकार नंतर पाण्यावर तरंगत. पण वर्षात त्या ठिकाणी हटकून 2-4 प्रेते फुगून वर येत. कुणी पाण्यात पडून मेले अशी बातमी गावात पसरली की न चुकता पहिला प्रश्न असे, कुठे? कपिल तीर्थात की काय? कुत्री शेळ्यात दर महिन्याला दिसत आणि माणसे तेथून जाताना वाटेच्या दुसऱ्या कडेने जात. त्या तलावाकडे पाहिले की तिला हटकून शाकंभरीचे देऊळ आणि तिथला तलाव आठवे. तेथील पाणी इरकली निळे लुगडे उन्हात पसरल्याप्रमाणे रेशमी निळे होते आणि त्यात मधून मधून तबकावरून दिल्याप्रमाणे गोलसर पानांवर पांढऱ्या कमळांच्या बोंडूस कळ्या दिसत. त्यात अंग बुडवून बाहेर आले की अंगाची चाफेकळीच झाली आहे असे वाटू लागले. कपिलेश्वराच्या पायऱ्या चढून आल्यावर आत एखाद्या पंजात सापडल्याप्रमाणे वाटे. गाभाऱ्यात एक लाकडी समई होती. पिंडीवर कधीतरी बेल दिसे, पण ते कोण करते, समई कोण लावते हे तिला कधी समजलंच नाही. आणि गेल्या 20 दिवसात तेथील ओलसर अंधारात कुणी भेटलेच नव्हते. तिला लहानपणापासून नेहमी एक गूढ वाटे. काही देवळे एकदम गजबजून जातात तर काही अशी उदास एकाकी का बरं राहतात? कपिलेश्वराचे देऊळ तर लोकांनी झिडकारून दिल्यासारखे आहे, ते का? मग तसेच पाहिले तर काही आयुष्य देखील तशीच रीती का राहतात? परंतु कपिलेश्वराचे देऊळ असे रिकामे एकाकी आहे म्हणून तर आपण इथे आलो हे ध्यानात येताच तिला कडवट गंमत वाटली. लग्नानंतर ती एकदाच देवळात आली होती. त्यावेळी प्रदक्षिणांसाठी ती तिथे पुन्हा येईल असे कोणी तिला सांगितले असते तर ते तिने अगदी अशक्य म्हणून झिडकारून टाकले असते. महिन्यापूर्वी ती एकटीच घराच्या कट्ट्यावर बसली होती. तिचे अंग अगदी आंबून गेले होते व ते कुठेतरी फेकून द्यावे अशी पोतेरी भावना तिच्या जागी झाली होती. रात्रभर कृष्णीचा ताप उतरला नव्हता आणि तिला तिच्या शेजारी अंग मोडून ताठर डोळ्यांनी बसून राहावे लागले होते. केसू भट गावातील निवडणूक की असलीच कसली गावगणना उठाठेव अंगावर घेऊन बाहेर गावी गेला होता आणि श्रीपाद तर 2 दिवस घरीच आला नव्हता. घरी बघावे तर चिवचिवणाऱ्या चिमणीच्या चोचीवर टाकायला एक दाणा नव्हता. नरसूचे उरलेल्या भाकरीवर कसेबसे भागले होते. तिने स्वतः गुळाचा खडा खाऊन पाणी पिऊन दिवस रेटला होता. आता कुठे कृष्णा ओसरली होती व झोपली होती, तेव्हा आतापर्यंत न जाणवलेला शीण एकदम तिच्या अंगावर उतरला होता व ती मुकाट बधीरपणे बसून होती. घुंगरांचा आवाज जवळ आला व तिच्या समोर थांबला. गंगू जोगतीन आली होती. तिने चिमूटभर हळद तिला दिली व ती तशीच उभी राहिली. लक्ष्मी तर विस्मयाने पाहतच राहिली. तिने गंगूला दारावरून जाताना अनेकदा पाहिले होते. वाटेत दिसलेल्या श्रीपादला तिने जात घुंगरांचा आवाज न तोडता एकदा दोनदा हळद दिली होती. मग जोगव्यासाठी ती कधी या दारात थांबली नव्हती. गंगूच्या जटांचा पट्टा हातभर रुंद झाला होता आणि तो खाली भुईपर्यंत लांब होता. तिने त्याच्यासाठी कापडाची खोळ करून घेतली होती व तिचे टोक तिने खांद्याला बांधले होते. गंगू कधी तोंडाने जोगवा मागत नसे. हळदीची चिमूट देऊन ती थोडा वेळ थांबे आणि तेवढ्यात जर मुठभर तांदूळ आले नाहीत तर ती घुंगूर पावली चालू लागली. आता अचानक गंगूला समोर पाहताच लक्ष्मी दचकली. तिला काय बोलावे हे समजेना, पण तिने लगेच स्वतःला सावरले व थोडे ओशाळून ती म्हणाली, मी काय जोगवा घालणार आज? तोंडात टाकून उपास मोडायला घरात एक दाणा नाही. पण हे बोलल्यावर मात्र ती स्वतःच भीक मागत असल्याप्रमाणे अगदी शरमून गेली. गंगूने हातातली बोर्डी खाली ठेवली व ती शेजारीच बसली. मान हलवत ती म्हणाली, होय, मी बघितलंय तुला. आज मी जोगव्यासाठी आले नाही तर हे द्यायला. तिने पिशवीतून तांदळाची एक लहान पिशवी काढून लक्ष्मीला दिली. जे जोगव्याचे तांदूळ नव्हेत, चांगले बाजारातले आहेत. नंतर कधीतरी परत कर म्हणजे फिटलं. पण असं ठिगळाला ठिगळ लावून कुठपर्यंत ढकलणार तू? माझं नशीब म्हणायचं. बरं, मी काम तरी कमी करते म्हणतेस
हाडं उगाळत सतत राबतेच नव्हे, झोप पुरी झाली नाही म्हणून उठले, पोट भरलं म्हणून ताट सोडलं असं कधी आठवत नाही मला. पूजा केल्या, मंत्रपोथ्या झाल्या, उपास मागून घेतले, काही म्हणून करायचे ठेवले नाही देवादिक. आता फक्त सरळ काळजालाच बगाड लावून घ्यायचं उरलं आहे. त्या बिचाऱ्या देवाला माझी भाषाच समजत नाही की काय तोच जाणे, लक्ष्मी म्हणाली. आताच प्रथम भेटलेल्या गंगूजवळ आपण एवढ्या जिव्हाळ्याने बोललो याचे तिलाच नवल वाटले व त्या बोलण्याने मन मात्र थोडे हलके झाले. गंगूने क्षणभर तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, मी एक सांगू, करून बघ. गाऱ्हाणं घालून देव उठत नाही, तर चिडवून त्याला जाग कर. पण त्यासाठी तुला मन मात्र जात्यासारखं घट्ट करायला पाहिजे. झेपेल का तुला ते? कुठल्या तरी देवळात करकरीत सांजेला 21 दिवस दररोज 21 प्रदक्षिणा घालून बघ. मात्र या सगळ्या प्रदक्षिणा उलट्या घाल. सगळंच करून भागले तेवढं तरी का सोडायचं? निश्वास सोडत लक्ष्मी म्हणाली. चटईवर पडल्या पडल्या तिने 2 दिवस विचार केला होता. मग धैर्याने तो उपाय करून पाहण्याचे तिने ठरवले होते. संध्याकाळी ती गणपतीच्या देवळात गेली, पण तिथे तर मोहळासारखी गर्दी होती. विठोबाच्या देवळात तिने 1 प्रदक्षिणा केली असेल तेव्हा पुजारी अंगावर धावून आला व रानवट बोलत त्याने तिला देवळाबाहेर हकलले. दुर्गाईच्या देवळात तर पुजारीण हातात काठीच घेऊन मागे लागली व तिला तोंड झाकून परत येईपर्यंत पुरे झाले. पण या साऱ्यामुळेच तिची ईर्ष्या वाढली. तिला एकदम कपिलेश्वराचे देऊळ आठवले व त्याबरोबर भीतीने अंगही झरझरले. तिने नरसूला बरोबर येतोस का म्हणून विचारले तर त्याने चक्क हट म्हणले. शेवटी तिने वाटीत 4 दाणे तांदूळ घेतले व स्वतःच ती धीटपणे गेली होती. आज शेवटचा दिवस होता. या साऱ्याचे काही फळ पदरात पडेल असे तिला कधी वाटलेच नव्हते. पण हे एक देखील संपून जाणार म्हणून तिला मोकळे वाटत होते. तिने शेवटची प्रदक्षिणा पुरी केली. गाभाऱ्यासमोर उभे राहून तिने नमस्कार केला व पिंडीवर तांदूळ टाकून ती परतण्यासाठी वळली. तोच समोर काहीतरी मऊ अवजड पडल्याचा आवाज झाला व ती भीतीने गोठून पाहतच राहिली. छताजवळील तुळईवरून एक अजस्त्र अजगर खाली उतरत होता. हळूहळू त्याची उरलेली वेटोळी संथपणे उलगडली व तो वळशावळशाने सगळ्या मंडपात पसरला. त्याचे तोंड सरकत पुढे आले आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर येऊन थांबत त्यातील डोळे तिच्यावर स्थिर झाले. ती जडपणे मागे सरकून कोपऱ्यात अंग चोरून उभी राहिली. आता तिचे पायच गेले. दरवाजापर्यंत जायचे म्हणजे निदान 3-4 वळसे तरी ओलांडून जावे लागणार होते. हळूहळू तिचे अंग वारुळासारखे झाले आणि थंड फरशीवर तिची पावले ओली ओली झाली. ती त्या डोळ्यांकडे पाहत कितीतरी वेळ उभी होती, कोणास ठाऊक. फरशीवर सगळीकडे काळ्या जरी काठाप्रमाणे अजगराचे अंग 2 विती उंच पसरले होते व त्याच्यात कसलीच हालचाल नव्हती. आता एखादा कोहळ्यासारखा राखी बैरागी आला तरी चालेल असे तिला फार वाटू लागले आणि भीतीने तिचे ओठ हलू लागले. तिने थरथरत हात जोडले व म्हणाली, देवा तूच वाचव मला यातून. घरी पोरं वाट बघत असतील. मरायचंच असलं तर असलं मरण तरी ओटीत टाकू नको. माझा अपराध झाला असला तर तो पोटात घाल. माझ्या पोरांना अनाथ करू नको. याला तू माघारी बोलव. नंतरही तिचे ओठ सारखे थरथरत होते, पण थोड्या वेळाने ते आपोआप थांबले. अजगराचे डोळे अद्याप तसेच स्थिर निर्विकार होते. तिला वाटू लागले आता निदान पहाट तरी लवकर व्हावी. दारातून सूर्यप्रकाशाचा भरजरी पदर आत यावा. पण भोवतालचा धुगधुग अंधार तसाच राहिला आणि सापाने आपल्या डोळ्यांनी काळच गोठून टाकल्याप्रमाणे वेळ जाता जाता जाईना. दरवाजाजवळील खिडकीपाशी पडलेल्या लहान खिंडारामधूनच वारा आत घुसत होता. तो तसा आला की गाभाऱ्यातील ज्योत अंग मुरडून इकडे तिकडे पाहत असल्याप्रमाणे हले व गुळगुळीत शिवलिंगावर पडलेली पुसट प्रकाश थोडा सरके. नंतर अजगराच्या तोंडाची हालचाल झाली व तिचा जीव एकदम गोळा होऊन डोळ्यात आला. पण त्याने अवजड अंग सावकाश मागे वळवले. त्याची हालचाल काळ्या लाटेने अंगभर पसरली व तो संथपणे खिडकीकडे सरकू लागला. तो खिडकीत चढून खिंडारातून बाहेर जाऊ लागताच सुटकेने तिचा स्वतःवरचा ताबा सुटला व ती एकदम हुंदके देऊ लागली. अंग ओढत अजगर वर चढू लागताच मंडप मोकळा होऊ लागला. पण त्याचा थोडा भागच बाहेर राहीपर्यंत तिचे पाय जिवंत झाले नाहीत. मग ती धावत सुटली व दरवाजाजवळ आली.
आता अजगराचा 2 विती भागच बाहेर ओढला होता. ती कृतज्ञतेने चिंब झाली व पुटपुटली, माझ्यावर दया केलीस. मला भाऊ नाही, पण तू मिळालास. आता दर नागपंचमीला मी तुझी पूजा करीन. आणि आवेगाने तिने उरलेल्या भागास हळूच स्पर्श केला. नंतर काय झाले हे तिला प्रथम समजलेच नाही. अजगराचा स्पर्श केलेला भाग एकदम पिवळसर होऊन खाली पडला. तिची बोटे चेंगरली. कळवळत तिने पावले मागे घेतली व काय पडले हे पाहण्यासाठी तिने तो तुकडा उचलला. त्या वजनदार पिवळसर रंगावरून तिने ओळखले व ती उद्गारली, सोने. तिने सोन्याचे कांड झटकन पदराखाली झाकले आणि अंगात वारे भरल्याप्रमाणे धावत ती घरी परतली. तिने धाडकन दरवाजा उघडून लगेच पुन्हा लावला व ती तिथेच धापा टाकत उभी राहिली. घरी श्रीपादने दिवा लावलेला दिसत होता व मुले केसूभटाजवळ बसून काहीतरी ऐकत होती. ती आत येताच सगळ्यांनी फारशा उत्सुक नसलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले, पण ती आपल्यातच सुखावली होती. मंद घरगुती प्रकाश असलेला सोफा, तिथे बसलेली आपली मुले, आपले घर, हे सारे पुन्हा पाहताच अंगावरचे दाट काळे कवच उकलून पडल्यासारखे तिला वाटत होते आणि तिचा चेहरा सहजपणे हसरा झाला होता. पण केसूभटाने कपाळाला एक आठी घालत म्हटले, चांगल्या बायका दिवे लागणीनंतर इतका वेळ ओंडारत फिरत नसतात. आणि जाताना नेलेली अल्मीनची वाटी कुठे आहे? कुंकर टाकल्याप्रमाणे तिचा आनंद धुरकटला आणि खरेच ती वाटी देवळातच वाटेत कुठे पडली असणार, कोणास ठाऊक. पण तिला थोडा रागही आला. ती पुढे झाली आणि हात नाचवत म्हणाली, मी काही तरवाळणीप्रमाणे भटकायला गेले होते सगळ्या तुमच्याचसाठी. हे बघा. आणि तिने सोन्याचे कांड त्यांच्या समोर टाकले. केसूभर चटकन उठला व जाजमावर बसत त्याने तो तुकडा उचलून पाहिला. पोरे देखील उत्सुकतेने पुढे ढकलली. सोनं कुठं मिळालं तुला? कुठून आणलंस हे? केसूभटाने आधाशीपणे विचारले. ये इथं बैस पेटीवर आणि सांग बघू सगळं. पेटीवर बसताच तिला एकदम नवल वाटले. नवरा पोरे उत्सुकतेने आपल्यासमोर बसली आहेत. श्रीपाद देखील आपले बोलणे ऐकायला नाखुश नाही, असे पूर्वी कधी घडले नव्हते. तिने कृष्णीच्या केसात हात फिरवत सगळी हकीकत सांगितली. पण अजगर समोर बघताच हाडांचं पाणी पाणी झालं. इथलं सगळं आठवलं आणि माझ्या डोळ्यातील पाणी आवरेना. मोकळी सुटल्यावर कधी आयुष्यात घर पाहिलंच नव्हतं की काय, अशी धावत आले बघायचं, ती आपल्यातच रमून सांगत होती. खरंच सोनं आहे ना हे? केसूभटाने पुन्हा निरखून पाहत म्हटले व तो जाजमावरून उठून सोप्यावरच येरझारा घालू लागला. दादा, म्हणजे आम्ही आता श्रीमंत झालो काय? नरसूने विचारले. हां, 1-2 वर्ष तरी ददात नाही. 2 वेळा जेवण भरपूर मिळेल, केसूभट मध्येच थांबत म्हणाला. त्यावर श्रीपाद देखील थोडा हसला व पांगाऱ्याचे बी घासल्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर थोडी ऊब दिसली. लक्ष्मीला मात्र थोडे हिरमुसल्यासारखे वाटले. एवढ्या मरणातून आपण सुटलो म्हणताच मुले सोने टाकून आपल्याला बिलगतील, नवरा निदान 2 शब्द तरी प्रेमळ बोलेल, असे तिला फार वाटले होते. साप केवढा होता? मध्येच केसूभटाने विचारले. केवढा काय, आपले 2 सोपे भरतील असला अभंड होता. आपला हिरमोड विसरून ती म्हणाली. चांगला हातभर उंच होता, जमिनीवर वेटोळ्यांची भिंत उभी केल्याप्रमाणे पडला होता आणि त्याचे डोळे काळ्या शिंपल्यासारखे होते. केसूभटाने थडाथडा कपाळावर हात मारून घेतला. दैव देतं आणि कर्म नेतं, असली स्थिती म्हणायची. तुझा हातच पारोसा, त्याला तू तरी काय करणार म्हण? तो चिडून म्हणाला. माझंही दळभद्र नशीब तसंच. देशपांड्यांची मुलगी पायानं अधू होती खरी, पण चांगले 800 रुपये घवघवीत मिळाले असते. पण मला काय बुद्धी झाली होती कोणास ठाऊक. तूच पडणार होतीस ना गळ्यात, आणि तू तरी अशी काय तन्मणी लागून गेलीस देव जाणे. सगळा अजगर समोर असता जर तू हात लावला असतास तर जन्माचं कल्याण होऊन गेलं असतं. लग्नात आलीस ते हातात फक्त एक नारळ घेऊन. तो नारळ तरी होता की नाही कोणास ठाऊक. 2 करवंट्या एकमेकींवर ठेवल्या असतीलही. तुला एक आणि एक मला. आता नशिबाचं घबाड समोर आलं होतं तर तू मिळवलंस हे कांडकं. असलीच सगळी माणसं माझ्या वाट्याला का आणि कशी आली? लक्ष्मी डोळे मोठे करीत अविश्वासाने ऐकत राहिली आणि हळूहळू तिच्यात आग पेटत चालली. तुम्ही माणसं आहात की जनावरं आहात?
दररोज रक्त जाळीत मी तुमची पोटं भरली. आज हजारदा मरून मी घरी सुखरूप परत आले. याचं तुम्हाला काहीच सोयरसुतक नाही की काय? तुम्ही आयुष्यात मिळवलं नाही एवढं मी प्राणपणानं घरी आणलं. आपल्या वाट्याला होतं तेवढं आपल्या पदरात पडलं, तरी ओरडत राहणार कसली कृतज्ञ माणसं आहात तुम्ही, ती म्हणाली. तिच्या या आवेशाने केसूभट प्रथमच दचकला, कारण हे त्याला नवीन होते. पण आता पोरे पाहत असता पड खाणे त्याला फार कमीपणाचे वाटले व त्याचाही आवाज चढला. तर काय फार पराक्रम केलास? सगळ्या सापाला स्पर्श केला असतास तर पानमळे ऊसमळे झाले असते. मी वाड्यासारखं घर बांधलं असतं, पण गाठ पडली ती तुझ्याशी. तुझ्या त्या कुबड्या थेरड्यानं तुला इथं ढकललं आणि आम्हाला भिकेला लावून स्वतः धर्मार्थ दवाखान्यात चचला. भिकाऱ्याप्रमाणे खैराती दवाखान्यात मरण. मनानं जगायला देखील ताठ असावी लागते. ती त्या कुबड्याला नव्हती, तुला तरी कुठली असणार? सारे अंगभर धारदार अस्त्र फिरल्याप्रमाणे लक्ष्मी कळवळली व तिला दुःखाने थोडा वेळ बोलवेना. तिच्या काकाला अर्धांगाचा झटका आला होता, पण आपल्या डोळ्यांसमोर पोरीला डोक्यावर स्वतःचे छप्पर मिळावे म्हणून त्याने पाय रखडत आपली पावले झिजवली आणि स्वतःचे गुंज सोने विकून तिला उजवून दिले. त्याला कपडे घालायला तासभर लागे, पण त्याने इतरांना अंगाला हात लावू दिला नाही की कपाळावर गंधाचा टिळा कधी कोणाकडून उगाळून घेतला नाही. पण मग उजवा हात गेल्यावर मात्र त्याला अन्न भरवावे लागू लागले. तेव्हा तो स्वतः दवाखान्यात गेला होता. त्याच्याविषयी तिला बातमी समजली आणि ती धावत गेली. त्यावेळी सगळेच संपून गेले होते. तिला त्याला अखेरचे पाहायलाही मिळाले नाही. त्याची अखेरची भेट झाली होती ती तो लग्नानंतर परत जाताना. त्याला अगदीच बोलवेना. ओठ देखील डाव्या हाताप्रमाणे नुसते थरथरत राहिले होते. ओठ देखील हाताप्रमाणे नुसते थरथरत राहिले होते. जुन्या सागवानी पेटीत जतन करून ठेवलेल्या वस्त्रासारखा तो माणूस. त्याचे नाव घेताना देखील नमस्कार करूनच ते उच्चारावे. केसूभटाचे शब्द ऐकून ती भडकली. कशाला घेता अभद्र तोंडानं त्या देव माणसाचं नाव? पायांवर उभा होता तोपर्यंत त्यानं कधी दुसऱ्याचा मूठभर भात घेतला नाही. दुसऱ्यानं धुतलेलं वस्त्र वापरलं नाही. म्हणे मानानं जगायला पाठ ताठ असावी लागते. दुपार झाली की पाटावर ठाण मांडता तुम्ही. खात आहे ते अन्न कुठून येतं, कोण आणतं याची कधी तुम्हाला फिकीर वाटली नाही. 2 वेळची खाद बिन तक्रार येत असली की असल्या मस्तवाल गोष्टी सुचतात. मी सकाळ संध्याकाळ राबते, पण इथे आल्यावर चटई जुनेर याखेरीज कधी अंथरूण मिळालं नाही. मी जेवले खाल्ले याची कधी चौकशी करावी असं कुणाला वाटलं नाही. त्या माणसाच्या वाकलेल्या पाठीत तुमच्यापेक्षा जास्त मान होता. तिचा गळा एकदम दाटल्यामुळे शब्द थांबले व क्षोभाने ओठ मात्र थरथरत राहिले. केसूभट ओरडला, फार वेळा तू हे वर्म काढलंस. पुन्हा त्याचा उच्चार करू नकोस. यात तुझे उपकार काहीच नाहीत. खरोखर उपकार आहेत ते माझेच आहेत. मी तुला मंगळसूत्र बांधून उजळ तोंड दिलं. कुणास ठाऊक खेड्यात आड मापानं वाढलेली तू बया कोणाचं तरी ओठवळ हात धरून मागं एक पोर देखील ठेवून आलेली असशील. आता मात्र तिच्यात विषारी आग पेटल्याप्रमाणे झाले व ती निस्संग झाली. ती म्हणाली, प्रेतावर माशा बसतात त्याप्रमाणे जगणारी तुम्ही माणसं. तुम्हाला दिसतो तो नुसता पैसा, तोच घ्या पोटात घालून पोट जाळायला. तिने आवेशाने सोन्याचे कांडे उचलले आणि जोराने केसूभटाकडे फेकले. केसूभट फेऱ्या घालता घालता मध्येच थांबला होता. केव्हाही टाचेखाली दाबावी अशी वाटणारी बाई अशी पेटलेली पाहताच तो खिळल्यासारखा झाला. तिने तुकडा फेकताच तो भानावर आला व त्याने आघात चुकवण्यासाठी हात पुढे करून डोके खाली केले, पण तेवढ्यात तुकडा दट्ट दिशी त्याच्या डोक्यावरच आदळला. त्याचे डोळे एकदम मोठे झाले व तोंड तसेच उघडे टाकून तो मागे भिंतीवर आदळला आणि घसरत येऊन तो जमिनीवर पडला. लक्ष्मी एकदम शुद्धीवर आली व तिचे अंग एकदम सैल पडले. देवा रे म्हणत ती एकदम तिकडे धावली. पण आता उठून आलेल्या श्रीपादने तिला मागे ढकलले व तो केसूभटाजवळ आला. त्याने अवघडून जमिनीवर पडलेल्या केसूभटाला जमिनीवर सरळ झोपवले. आता त्याचे डोळे ओलसर डिंक गोळीप्रमाणे मळकट निर्जीव दिसत होते.
श्वासही घरघरीत होत येत होता व रक्त डोक्याखाली ओघळू लागले होते. श्रीपादने झटकन नर्सूच्या खांद्यावर हात मारला व म्हटले, नर्शा पळ आणि केळकर डॉक्टरांना जसेच्या तसे या म्हणून सांग. म्हणावं दादा पडले आहेत, हां आणखी काही बडबडू नको. त्याने सोन्याचे कांड उचलले व घाईने पेटी मागे टाकले. कृष्णी बावरून दुरूनच पाहत होती, पण रक्त पाहताच ती एकदम रडू लागली. श्रीपादने तिला बाजूला नेले व जाजमावर बसवत म्हटले, गप्प बस इथे. दादांना काही झालं नाही आणि डॉक्टर येऊन जाईपर्यंत एक शब्द बोलायचा नाही, काय? नंतर त्याने तासून ठेवलेली काठी उचलली व ती उलटी धरून मूठ लक्ष्मीजवळ हलवत म्हटले, डॉक्टर यायच्या आत तू इथून चालती हो. दादा यातून टिकतील की नाही कोणास ठाऊक. टिकले तर नरसू कृष्णी त्यांच्याजवळ राहतील, नाहीतर उद्या संध्याकाळी मी त्यांना घरासमोर उभं करतो. तू त्यांना घेऊन जा, पण तू इथून चालती हो, नाहीतर मी तुझा जीव घेईन. ती एकदम थिजल्याप्रमाणे पाहत राहिली. आता श्रीपाद एकदम थोराड वाटू लागला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील टर्फल गळल्याप्रमाणे तो प्रथमच जिवंत उकळत असल्याप्रमाणे दिसत होता. ओठ फाकवून एखादा साप बोलत असल्याप्रमाणे दिसणाऱ्या त्याच्या तोंडाकडे पाहताच तिला एकदम भीती वाटली. नंतर त्या चेहऱ्यावर काडकन प्रहार करावा असा विचार तिच्या मनात आला. पण केसू भटाकडे पाहत ती आतल्या सोप्यावर आली. तिथे दिवा नव्हता व चुलीतही निखारा नव्हता. तिथल्या भिंतीला टेकून उभी राहताना तिला वाटले, तो झाले तरी पोरगाच आहे, थोड्याच वेळात त्याची नशा उतरेलच की. पण ही भावना फार वेळ टिकली नाही, कारण श्रीपाद तिथे आला व उंबऱ्याजवळ उभे राहून काठी हलवत म्हणाला, अजूनही तू इथंच आहेस? चालती हो म्हटलं ना मी. तू आधीच या घरात यायला नको होतंस, पण आता तरी तू जर काळं केलं नाहीस तर मात्र आईची शपथ मी तुझा जीव घेईन. पण मी जाऊ तरी कुठं? तिने वैतागाने विचारले. जा कुठेही मसनात, त्याने म्हटले व काठी उगारली. तिने मागे सरकत दरवाजा उघडला. कृष्णी अद्याप रडत होती, पण ती उठून उंबऱ्याजवळ येऊन उभी राहिली होती. लक्ष्मीने झटकन पुढे होऊन तिच्या केसांवरून हात फिरवला व बरोबर घेऊन जाण्यासाठी तिचा हात धरला. पण कृष्णीने हात झटकत मागे घेतला व ती मागे सरकली. आता मात्र पूर्ण झिडकारली गेल्याप्रमाणे लक्ष्मी अगदी निर्जीव झाली. भोवतालचे सगळे एकदम परके झाले. आतापर्यंत घर असलेल्या भिंती मातीचे केवळ ढिगारे झाले. थोडी भांडी, दांडीवर टाकलेले अंग झाकण्यापुरतेच असलेले कपडे, घर उबदार करणारा पहिल्या सोप्यावरील प्रकाश देखील तिराईत होऊन तो केवळ इतरांसाठीच प्रकाशत आहे असे तिला वाटू लागले. दररोज कुचंबलेले अंग चटईवर पसरताना आईप्रमाणे वाटणारी भुई देखील आता पावलांना थंड आणि बोचरी वाटू लागली. ती बाहेर आली व क्षणभर रेंगाळली. अजूनही तिला आशा होती, सकाळी सारे उजळेल, डॉक्टर येऊन जातील, काळजी करण्याचे कारण नाही म्हणून सांगतील आणि कुणास ठाऊक श्रीपाद देखील खालच्या मानेने क्षमा करेल. तो एक अडदाण पण पोरच आहे. पण त्या विचाराबरोबर ती विषण्णही झाली. असे झाले तरी त्यानंतर, त्या शब्दानंतर त्या घरात पूर्वीसारखे कधी राहता येईल? ते सोपे पुन्हा घर होतील का? या माणसांचे खरे चेहरे कधीतरी मनातून पुसून टाकता येतील का? आणि ती कृष्णी, एकदा नाळ तुटली, आता अजाणता का होईना आतडे तुटले. नंतर ती कशीही वागली तर ती जखम आपण कशी विसरणार? हे सगळे कधी घडलेच नाही. अशा तऱ्हेने सारे विसरून जाण्या इतके मोठे मन आपल्यातच नाही तर त्याला काय करणार? आपल्यात नाहीच तर त्याला काय करणार? माणसाप्रमाणेच अनेक वर्षे उभे असलेले घर देखील असे चटकन मरून जाऊ शकते, ही जाणीव तिला नवीन होती. तिला भ्रमिष्ठासारखे वाटू लागले. आता रात्र झाली होती व उरलेली रात्र कुठे काढावी हे तिला समजेना. आता यावेळी तू इथे अशी का, असे कोणी सुद्धा विचारणार नाही अशी एकच जागा तिला माहीत होती. पण पुन्हा कपिलेश्वराचे नाव घेताच ती थरकली. तिला ते भयानक क्षण आठवले. पण त्याच वेळी अजगर नाहीसा झाल्यावर मोकळा झालेला मंडपही आठवला. आताच तिला त्या गुळगुळीत फरशीवर निवांतपणे अंग टाकल्यासारखे वाटू लागले. तिच्या मनात एक बेदरकार विचार आला तर येऊ दे पुन्हा अजगर, गिळून टाकले तर सुटेन तरी मी. स्वतःशीच हरवून ती अंधारातून चालत होती. वाटेत बैरागी मारुतीचे देऊळ आले. तिथे येताच ती दचकून थांबली. दाटलेल्या अंधारामुळे आवारातील धुनी
जास्तच जळजळीत लाल दिसत होत्या व काळ्या बैलावरील ताज्या जखमांप्रमाणे त्या दिसत होत्या. राखेने माखलेले बैरागी आता मांडी मोडून बसण्याऐवजी पाय दुमडून आडवे झाले होते. पण मारुतीची मूर्ती मात्र आत बाहेर तापल्याप्रमाणे लाल भडक प्रकाशत होती. तिचा उगारलेला हात आपल्यासाठीच आहे की काय असे वाटून ती क्षणभर भेदरली व वेगाने पुढे सरकली. कपिलेश्वराच्या पायऱ्यांजवळ येताच मात्र तिचे आततायी धैर्य संपले व तिला आत जाववेना. खूप आत समईतील ज्योतीचे पिवळे बोट दिसत होते व तिचा शिवलिंगावर पडलेला फिकट प्रकाश दिसत होता. सारे अगदी नीरव होते व खिडकीजवळ भोकातून वारा यायचा थांबल्याप्रमाणे ज्योत स्थिर होती. पण तिला आत पाऊल टाकवेना. अजगर गेलेला आपण प्रत्यक्ष पाहिला असला तरी तो अद्याप अदृश्यपणे तिथे आहेच ही कल्पना तिच्या मनातून जाईना. पण एवढ्यात तिच्या मनात एकदम इसाळ उसळला. तिने एक दगड उचलला व गाभाऱ्यात भिरकवण्यासाठी हात उंचावला. त्या पिंडीमुळे तर या साऱ्या यातना घडल्या. तो अजगर आला नाहीतर एव्हाना दमलेल्या अंगाने अद्याप धारदार असलेली थोडी भूक ठेवून का होईना चटईवर आडवे झालो असतो. पण लगेच तिने हात खाली केला व दगड बोटातून सोडून दिला. कपिलेश्वराने काही अक्षता देऊन यायला आमंत्रण दिले नव्हते. आपण स्वतः इथे आलो. आपण स्वतः अजगराला स्पर्श केला. आपण भयानक रीतीने साकडे घातले. त्याच रीतीने दान मिळाले. रेषा ओलांडली ती म्हणाली, माझी चूक झाली, माझा अपराध मोठ्या मनानं विसर. आता इथपर्यंत मला आणलंस, यापुढेही माझ्याकडे बघत राहा म्हणजे झालं. अतिशय गळून गेल्याप्रमाणे ती इथेच मटकन बसली व तिने खांबाला डोके टेकले. केसूभट आता शुद्धीवर आला असेल, डॉक्टर येऊन गेला असेल, पण जाताना त्याने काय सांगितलं असेल? कृष्णी आता पेंगत असेल. कार्टीला झोपताना थोडा वेळ तरी थोपटावे लागेल. आज ती तशीच झोपली असेल का? मग यापुढे तिला तशीच सवय होऊन जाईल. तिला एकदम नरसूची आठवण झाली व थोडा उत्साह वाटला. नरसू मात्र खात्रीने आपल्याबरोबर आज तरी आला असता. पण तिने स्वतःला कितीही बजावले तरी तिला त्याबद्दल अविश्वासच वाटेना. आला असता की तोही कृष्णीप्रमाणेच? छट, तो नक्की आलाच असता. पण तो घरीच नव्हता. त्यामुळे ते निदान संदिग्ध राहिले याचे तिला बरेच वाटले. म्हणजे घोतालचे घर व माणसे सरकून गेल्यावर तिथून निघताना एकंदरीत पदरात राहिले काय? तर ही असता नसताची निर्णय झाल्यामुळे तोंडवळाच व उमटलेली आतड्याची एक तिडीक एवढेच. ती बसली होती. तिथून कपिल तीर्थाची रस्त्याकडेची भिंत अस्पष्ट पांढरी दिसत होती. तिला वाटले तिच्या पलीकडे आहे तो हिरवागार दाट तवंग. त्याखाली किती खोल कोणास ठाऊक. काळे पाणी. त्यात दगड टाकला की त्या आकाराचाच डाग उमटतो. नंतर संथपणे तो नाहीसा होऊन हिरव्यातील काळे छिद्र बुजून जाते. हात बुडवला तर 5 बोटांचा आकार दिसेल. अंगस टाकले तर तीच आकृती हिरव्यात दिसेल. नंतर ती खूणही राहणार नाही. वर अंधार, खाली अंधारासारखे पाणी. वरून आत जायला बाजूला करावा लागतो तो केवळ मखमली हिरवा पडदा. तिला जाग आली तेव्हा आपले डोके अवजड होऊन भणभणत आहे असे तिला जाणवले. तिला भूकही लागली होती. पण तिला त्या भूकेचा एकदम रागही आला व तिला वाटले ही सटवी भूक देखील कशी दैत्यासारखी आहे. कोणी मरत असले तरी हिचे पोट कुरतडणे थांबत नाही. तिने अवघडलेल्या मानेवर हात फिरवला व थंडगार वाऱ्यात पदर जास्तच लपेटून ती पुन्हा खांबाला टेकून बसली आणि ती एकदम चमकल्यासारखी झाली. तीर्थाच्या भिंतीवर बरीच माणसे बसल्याचे तिला स्पष्ट दिसत होते. या असल्या वाघूळ वेळी ती माणसे तिथे काय करत असतील याचे तिला एकदम कुतूहल वाटले. ती उठली व थोडे पुढे गेली. पण मध्येच थांबून झरकन वळत तिने मागे पाहिले. पाठीमागून कोणीतरी येत असल्याप्रमाणे पावलांचा आवाज तिने ऐकला होता. परंतु मागे कोणी नव्हते. मंडपाच्या विस्तारानंतर गाभाऱ्यातून पिंडी मात्र तिने सांगितल्याप्रमाणे तिच्याकडेच बघत असल्याप्रमाणे दिसत होती. इतकेच. ती पुन्हा वळली व अदृश्य धाग्याने ओढल्याप्रमाणे तीर्थाजवळ आली. ती जवळ आली तेव्हा तिला दिसले की भिंतीवर स्त्री पुरुष दोन्ही आहेत. तिला पाहताच पाठीत वाकलेली एक बाई पुढे आली व थकलेल्या सैल आवाजात म्हणाली, ये ग, आम्ही कितीतरी वेळ तुझीच वाट पाहत होतो. तू उलट्या प्रदक्षिणा घालायला आलीस तेव्हाच सगळ्यांना मी म्हटलं होतं ही एक दिवस इकडं येणार. आता तू आलीस.
भारावल्याप्रमाणे लक्ष्मीने आपला हात त्या म्हातारीच्या हातात राहू दिला व ती तशीच ऐकू लागली. म्हातारी म्हणाली, हे बघ, जायला आता वेळ फारच थोडा उरला आहे. तेव्हा तुझी एखादी इच्छा आहे का? तुझी एखादी इच्छा आहे की काय, सांग बघू. आपल्याला ती भागवता येते की काय? लक्ष्मीच्या डोळ्यांपुढे प्रथम आले ते जेवण. ऊन ऊन अगदी खुश जीभ बासाचे. एकदा तरी अन्नाच्या भांड्याकडे पाहत 2 घास ढकलून पोटाला फसवायला नको. नंतर तिला हवीशी वाटली जाड उबदार रगाखाली स्वच्छ अंथरुणावर घेतलेली निश्चिंत झोप, पूर्ण झोप. तिथून उठायचे म्हणजे वेळ संपला म्हणून नव्हे, तर झोप संपली म्हणून. पण तिने ती दोन्ही चित्रे बाजूला सारली. तिला एकदम वाटले नरसूला भेटावे, पावसात एडक्याप्रमाणे भटकत जाऊ नकोस म्हणून त्याला बजावावे. पण हाही विचार तिने तत्काळ झिडकारला. तो हळवा फोड तसाच न फोडता राहू द्यावा. फोडून पाहून आणखी यातना नकोत. तो आला असता का? आलाच असता की कृष्णीप्रमाणेच. तिला एकदम श्रीपादची आठवण झाली. सदोदित निर्विकार चेहरा ठेवून तिच्याशी पोरक्याप्रमाणे वागणारा श्रीपाद. पण त्याने आपल्या आईच्या विटलेल्या बांगड्या देखील कपाटात जपून ठेवल्या होत्या. पण हातात काठी घेऊन उभा राहताच त्याचा चेहरा संतापाने आवळला होता आणि डोळे कुचलीच्या बियांप्रमाणे विषारी द्वेषाने भरून गेले होते. योगायोगानेच का होईना आपण तिची जागा बळकावली याविषयीचा अंगार त्याच्यात स्पष्ट दिसत होता. इतकी वर्ष झाली, पण सतत साचत आलेला संताप त्या क्षणी उसळला होता. असा क्षणात झाड पेटल्याप्रमाणे वाटणारा द्वेष जिच्यामधून निर्माण झाला, तसली विलक्षण ओढ त्याच्या मनात रुजवणारी, ती सतत जिवंत ठेवणारी ती त्याची आई कोण, कशी होती याविषयी तिला एकदम उत्सुकता वाटली. ती म्हणाली, हे तुम्हाला शक्य होईल की नाही कोणास ठाऊक. ती मरून बरीच वर्ष झाली. मला माझ्या सवतीला एकदा पाहायचं, भेटायचं होतं. म्हातारीने आपले दोन्ही तळवे कमरेवर ठेवले व ती हसू लागली. ती खरी कशी आहे हे तुला नंतर पाहायला मिळेलच की, पण याआधीच तू तिला भेटलीच आहेस. ती तुझ्याकडे गंगू जोगतिणीच्या रूपानं आली होती. इथं प्रत्येकाला कोणतंही रूप घेता येतं. काही दिवसांनी तुला देखील घेता येईल. म्हणजे त्या दिवशीची गंगू जोगतीण म्हणजे? तिने जड आवाजात विचारले, पण तिचे शब्द अर्धेच राहिले. म्हातारीने मान हलवली व म्हटले, म्हणजे तुम्हाला इथे भेटतात ती सगळीच माणसं खरोखर जिवंतच असतात असं का तुला वाटतं? खुळीच आहेस. म्हातारी त्यावर थोडी हसली. भिंतीवर बसलेल्या एक दोन जणांच्या हसण्याचाही आवाज आला. त्यावर थोडी हसली. भिंतीवर बसलेल्या 1-2 जणांच्या हसण्याचाही आवाज आला. लक्ष्मीच्या अंगावरून झर्र दिशी काटा सरकला व तिला पूर्णपणे रिते झाल्यासारखे वाटले. ती भानावर आली तेव्हा ती म्हातारीचा हात धरून तीर्थातील पायऱ्या उतरून खाली आली होती आणि तळव्यांना थंड पाण्याचा स्पर्श होत असलेली तिची पावले तो हिरवा पडदा सारून बाजूला सारण्यासाठी त्या खाली सरकली होती.